झोन करण्यासाठी महानगरपालिकेला अडचणी येतात सन्माननीय अध्यक्ष महोदय। त्यामुळे मंत्री महोदय ही पथ विक्रेता समिती अधिसूचित करण्याचं काम येणाऱ्या 15 दिवसांमध्ये पूर्ण करतील का, हा माझा पहिला प्रश्न आहे। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की माझ्याकडे इंदिरानगर भागामध्ये जवळपास एका 30 मीटरचा डीपी रोड आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय, आणि त्यालाच लागून जवळपास 23 मीटर कॅनॉलचा रोड आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय। त्या ठिकाणी एक मोठं खाजगी रुग्णालय अशोका हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून मी महानगरपालिकेला सांगितल्यानंतर त्यांनी थातूरमातूर कारवाई केली, फक्त त्यांचं गेट पाडलं। परंतु त्या ठिकाणी रस्त्याची मोजणी केल्यानंतर अध्यक्ष महोदय महत्त्वाचा प्रश्न विचारते अध्यक्ष महोदय, 30 मीटर डीपी रोड आणि ज्या ठिकाणी ते हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी फक्त 23 मीटर मधलं 10 मीटर आणि जवळपास 16 मीटर जागा उपलब्ध राहते। ह्याचा अर्थ त्या ठिकाणी त्या हॉस्पिटलने अतिक्रमण केलेलं आहे। नुसतं अतिक्रमण नाही, त्याला नगर रचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता देऊन ती इमारत बांधण्यात आलेली आहे। मंत्री महोदयांना या विषयामध्ये माझा प्रश्न आहे की मंत्री महोदय हे अधिवेशन संपण्याच्या आत ह्या विषयाच्या बाबतीमध्ये आदेश देऊन सदर विषयाची सविस्तर माहिती नाशिक महानगरपालिकेकडून मागून जर सदर ठिकाणी अतिक्रमण झालेलं असेल आणि ज्या अधिकाऱ्यांनी नगररचनाच्या अधिकाऱ्यांनी त्याला मान्यता दिलेली असेल त्या अधिकाऱ्यावरती कारवाई करतील का। आणि तिसरा शेवटचा माझा प्रश्न सन्माननीय अध्यक्ष महोदय असा आहे की आज अतिक्रमण शहरांमधलं काढायचं असेल तर त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटची मदत घेतली जाते। ही पथविक्रेता समिती जी आहे त्याच्यामध्ये देखील हे सगळे अधिकारी आहेत। सन्माननीय अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या विषयात